हॅलो गाईस. तर पालकची भाजी बनवणार आहे आज, कारण की खूप दिवसांनी पालकची भाजी खाल्ली नव्हती. मग म्हटलं चला आज पालकची भाजी होतीच आणलेली. मग कापून घेतला, मस्तपैकी धुवून घेतलं स्वच्छ. आणि पातेलीमध्ये सकाळीसाठी आपलं हरभरा आणि मूग असं भिजवून ठेवलेलं होतं सकाळी भाजी करायला, म्हणजे टिफिनला. तर हनीला बाहेर बघायला गेली, बाहेर तर काही दिसेना ती. तर तिच्या फ्रेंड्स आहे 2-3 तिथं, त्यांच्या घरात खेळत असते. तर तिच्याकडे म्हणजे लक्ष ठेवावंच लागतं. तर पूजा बिजा झालेली होती, देवा लावून झालेलं होतं देवाला. मग काय स्वयंपाक करायला लागले होते. शेंगदाणे भाजून घेते आधी. तर मस्त रश्श्याची भाजी करणार आहे आज. पालकची भाजी रश्श्याची पण छानच लागते, तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही पण करत असणार. तर शेंगदाणे बारीक वाटून घेतलेले होते मस्त. आणि त्याच्यात मी लसूण आणि हिरवी मिरची पण एकत्रच वाटून घेतलेली होती, कारण की वेगवेगळे वाटण्यापेक्षा मी एकत्रच वाटून घेते. आधी मी मसाले तेल टाकून मसाले बिसाले ॲड करून घेतलेले. हळद, तिखट आणि गरम मसाला आहे थोडासा, आणि कांदा लसूण मसाला आहे, आणि हळद आणि धना पावडर. तर त्याच्यानंतरून आपलं हे टाकून दिलं आहे, शेंगदाण्याचं कूट टाकून दिलं आहे वाटलेलं. आणि त्याच्यानंतरून मग थोडंसं परतून घेतलेलं आहे. परतून घेतलं आणि त्याच्यानंतरून थोडंसं तेल सुटेल असं सोडू दिले 5-10 मिनटं मी. तर मस्तपैकी तेल सुटून गेलेलं होतं. आणि त्याच्यानंतरून मी पालकची भाजी टाकून दिली आहे मस्त. आणि बघू शकताय तुम्ही किती सुंदर, म्हणजे छानच आहे, टेस्टी सुंदर म्हणता येतं. दिसायला पण सुंदरच आहे भाजी, आहे की नाही. आणि चवीने पण खूपच स्वादिष्ट झालेली होती. ह्यांनी तर खूपच आवडीने खाल्लं, कारण की ती अशी खात नाही भाजी. तर बघा मस्त ग्रेव्ही पण छान, आणि पालक पण एकदम मस्त झालेली होती, मिक्स झालेली होती. तर अशी आजचे जो मिनी ब्लॉग आहे, छोटा ब्लॉग आहे तो आजचा असा आहे. आणि भाजी पण मस्त टेस्टी आणि मस्त झालेली होती.